काय असेल उद्या इतक्यात सगळे निकाल लागलेले असतील आणि आमच्या विरोधकांचा देखील निकाल लागलेला असेल। रत्नागिरी, लांजा, राजापूर, चिपळूण, गुहागर, देवळी आणि खेड या 7 नगरपालिका नगरपंचायतीमध्ये महायुतीचा नगराध्यक्ष आणि पूर्ण बॉडी आलेली आपल्याला दिसणार आहे। आपल्या वाढदिवसाची सुरुवात मोफत आरोग्य शिबिरांनी झालेली काय संकेत आहे? मी विशेषतः मंगेश साहेब, आशुतोषजी सगळ्या टीमला मनापासून धन्यवाद देतो की वाढदिवस हे उच्च देऊनच साजरे करावे असं भाग तर वाढदिवसाच्या निमित्तानं काम त्यांच्याप्रती काही काम करण्यासाठी माहिती मिळालं ते पुण्य असतं। म्हणूनच या टीमनं माझ्या वाढदिवसाच्या लहान मुलांच्या हृदयावर छिद्र असेल त्याच्यानंतर किडनी स्टोनच्या शस्त्रक्रिया अशा अनेक विविध तज्ञांना या ठिकाणी आणलेलं आहे आणि त्याच्यावर आवश्यकता वाटली तर जे ऑपरेशन्स करायचे आहेत कोल्हापूर आणि मुंबईमध्ये येऊन आम्ही करणार आहोत। हा स्तुत्य उपक्रम आज या सगळ्यांनी मिळून रत्नागिरीमध्ये केला आहे। विशेषतः त्यांचे मी सगळ्यांचे आभार असतो। साहेब आपल्या आरोग्य शिबिरामध्ये लोकांना आपण सहकार्य करताय हे मानवतेचा दृष्टिकोन आपण समजायचं नाही, ही रत्नागिरीची परंपरा आहे। मला असं वाटतं की आरोग्याची सेवा देत असताना जात धर्म पंथ कशाला बघायचा, प्रत्येकजण माणूस आहे। प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण आणण्यापेक्षा आज त्यांना जर त्यांची आर्थिक परिस्थिती बेताची असेल म्हणून आमची गरज लागत असेल तर आम्ही ती पुरवणं ही आमची जबाबदारी आहे। साहेब आज जात धर्म पंथभेदाचा काही संबंध नाही। आज तुमच्या तुम्ही रत्नागिरी जिल्हा रुग्णालयाचा जर परिसर बघितला, महाराष्ट्रातली अनेक जिल्हा रुग्णालय जर बघितली तुमच्या लक्षात येईल की त्याच्यात अग्रेसर जिल्हा रुग्णालय कुठचं आहे आणि मी भाष्य करण्यापेक्षा त्याच्यापेक्षा आशुतोषजी चांगल्या पद्धतीनं भाष्य करतात। आपण चांगल्यात चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न सिव्हिल हॉस्पिटलमध्ये करतोय। 3 वर्षापूर्वी मी रत्नागिरीकरांना असं सांगितलं होतं एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही मेडिकल कॉलेज आणू। 2 वर्ष मेडिकल कॉलेजला झालेली आहे। 3ऱ्या वर्षी जी मुलं डॉक्टर म्हणून बाहेर पडणार आहे ती देखील आपल्या सिव्हिल हॉस्पिटलला आता प्रॅक्टिस करणार आहे। त्याच्यामुळे डॉक्टरांची संख्या देखील आपल्याकडे वाढलेली आहे। चांगले चांगले सर्जन, चांगले चांगले डॉक्टर्स आपल्याकडे येत आहेत आणि त्याच्यामध्ये भर पडलेली आहे कॅम्पची। साहेब आपल्या वाढदिवसाच्या निमित्तानं आज एक मोठी घोषणा झालेली आहे की रत्नागिरीतून एक मिशन जे चिपटे साहेबांनी त्याची घोषणा केली की मोतीबिंदू पूर्णपणे हद्दपार करायचा, कसं काय? चांगली गोष्ट आहे। शेवटी मगाशी सांगितलं की राजकीय नेत्यांचे वाढदिवस साजरे करत असताना त्यांना जवळचा आहे स्वतःला फासणे तर त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं जनतेप्रती आपण काय करू शकतो हा तो संकल्प आहे। म्हणून मी मंगेशजी सर्वच सहकार्यांना धन्यवाद एवढ्यासाठी देईन की वर्षभरामध्ये सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग याच्यामध्ये 70,000 मोदी शस्त्रक्रिया प्रलंबित आहेत त्या पूर्ण करण्याचा संकल्प त्यांनी केला। ठीक आहे, 70,000 होतील न होतील हा नंतरचा भाग आहे पण त्याच्यातल्या 50,000 तर होतील, 25,000 तर होतील। त्याच्यामुळे हा प्रयत्न जो आहे हा प्रत्येक राज्यकर्त्यांच्या टीमने केला पाहिजे असं मला वाटतं। सार्वजनिक बांधकाम खात्याची 5 एकर जमीन ही आम्ही ताब्यामध्ये घेतलेली आहे। 22 तारखेला राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर स्वतः राजापूरमध्ये एका कार्यक्रमाला येत आहेत। आरोग्यमंत्र्यांचा जो अधिकार आहे ते तिथं रत्नागिरीच्या लोकांसाठी, राजापूरच्या लोकांसाठी, लांजाच्या लोकांसाठी, पूर्ण जिल्ह्यासाठी काय करणार आहे हा संकल्प त्या ठिकाणी करतील आणि तो पूर्ण करतील। आज आचारसंहिता असल्यामुळे ते सांगू इच्छित नाही परंतु पूर्ण रत्नागिरी जिल्हा हा आरोग्याच्या दृष्टीमध्ये महाराष्ट्रात सगळ्यात अग्रेसर असावा अशी आमची भूमिका आहे। राजकीय आताच मी बिबट्याच्या संदर्भामध्ये जी दहशत निर्माण झालेली आहे शहरात त्या संदर्भात बैठकीचं आयोजन केलं आहे। चिंता करण्याचं काय कारण नाही, वाघ शहरात आलेला आहे, बिबट्या पळून साहेब राजकीय पट्टेरी साहेब राजकीय विचारू का? राजकीय विचारू साहेब विजय वडेट्टीवार असं विचारत आहे, असं म्हणतात की अमित शहा सांगतील तेच, शिवसेनेला स्वतःचा असा चेहरा नाही, त्यांचा कुठला आवाज नाही असं कोण म्हणाले? विजय वडेट्टीवार। तसं बघायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये आता काँग्रेसला काही नेतृत्व आहे, जे प्रदेशाध्यक्ष आहेत ते कमकुवत आहेत, ते कदाचित विजय वडेट्टीवारांना
गांधी घराण्याच्या आहे त्याच्यापेक्षा जवळ जाऊ. कदाचित त्यांना आता पराभूत होणाऱ्या काँग्रेस पक्षाचं प्रदेशाध्यक्ष व्हायचं असेल म्हणून हा केविलवाणा प्रयत्न आहे. साहेब, मराठी आणि मुस्लिम मतांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे आणि राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एक ॲक्शन प्लॅन तयार केलेला पाहायला मिळतोय. जवळपास BMCमध्ये 227 वॉर्ड्स आहेत, त्याच्यापैकी 21 मुस्लिम आहेत आणि 72 वॉर्ड जवळपास मराठी आहेत. तर मराठी फॅक्टर आणि मुस्लिम फॅक्टर असं एक समीकरण ते आणण्याच्या विचारामध्ये आहे. त्यांनी अनेक वेळा ॲक्शन प्लॅन केलेला आहे. ॲक्शन मोडवर येणं गरजेचं आहे. ॲक्शन प्लॅन काय त्यांची भरपूर झाली. मुंबईकरांनी मराठी माणूस म्हणून त्यांच्या हातामध्ये सत्ता दिली. गेल्या 25 वर्षामध्ये कसं मुंबईकरांचं वाटोळं केलं हे आपण सगळ्यांनी बघितलं आहे. स्वतः एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर आणि आता देवेंद्रजी मुख्यमंत्री झाल्यानंतर मुंबई महानगरातले जे काही प्रलंबित प्रश्न होते हे निकाली लागले आणि ज्यांना फक्त काही टेंडरमध्येच इंटरेस्ट होता ही टेंडर आता आपल्या हातातून जातील म्हणून तो खरा ॲक्शन प्लॅन. टेंडर परत आपल्याला कशी मिळतील याच्यासाठी तो ॲक्शन प्लॅन. ॲक्शन प्लॅन करून ॲक्शन मोडवर यावं लागतं. जसं आज रत्नागिरीमध्ये बिबट्या आला त्याला पळवण्यासाठी तातडीनं 4 तासात आम्ही बैठकीचं आयोजन केलं. कोल्हापूरचे अधिकारी मागवले, जिल्हाधिकाऱ्यांना बोलवलं, एसपीना बोलवलं. त्याला ॲक्शन मोड म्हणतात. ॲक्शन प्लॅन साहेब, ठाण्यामधल्या महानगरपालिकेच्या सीट संदर्भामध्ये भाजपने पदाधिकाऱ्यांनी अशी पत्र लिहून मागणी केलेली आहे की शिवसेनेसोबत युती करू नका. नेमकं काय पदाधिकाऱ्यांनी मागणी केली म्हणजे सगळं झालं संपलं मागणी. ठाण्यामध्ये आमचे मुख्य नेते स्वतः एकनाथ शिंदेसाहेब नेतृत्व करतात आणि त्यांचं आणि देवेंद्रजींचं राजकीय अनुभव, राजकीय परिपक्वता या पत्रांपेक्षा देखील मोठी आहे. त्याच्यामुळे 29च्या 29 महानगरपालिकेमध्ये युती होईल ही 100% खात्री. साहेब, ठाण्यामध्ये 131 जागांपैकी 48 जागा या भाजप मागते. नेमकं तुम्ही पण त्या कमिटीमध्ये आहात, नेमकं काय वस्तुस्थिती आहे? आपण याच्यावर यादी जाहीर झाल्यानंतर चर्चा करू. मुंबई, ठाणा, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, कोल्हापूर, पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक, नागपूर, अमरावती जे आहेत त्याच्यावर आपण ज्यावेळी फॉर्म भरायची तारीख संपेल त्यावेळी तुमच्या लक्षात येईल मुंबईमध्ये BJP किती लढते, शिवसेना किती लढते. आपण कशाला आपण बोलतो. त्याच्यामुळे तुम्हाला रोजची ब्रेकिंग असली पाहिजे म्हणून आम्ही काहीच बोलत नाही. तुम्ही अंदाज लिहिता आम्हाला 48 मिळाल्या, आम्हाला 52 मिळाल्या, आम्हाला 72 मिळाल्या. साहेब, मुंबई ठाणे पुणे महानगरपालिकांमध्ये तुमच्यावर सूत्रांची माहिती आहे काय म्हणतात? सूत्रांची माहिती आहे कशाला? 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. शिवसेनेची भूमिका स्पष्ट आहे की ज्या नवापालिकांवर बॉम्बस्फोटातल्या काही गोष्टींचे आरोप आहेत ते जोपर्यंत त्या आरोपातनं निर्दोष मुक्त होत नाही आणि ते जर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं मुंबईमध्ये प्रतिनिधित्व करणार असतील तर आम्हाला त्यांच्यासोबत जायचं नाही ही स्पष्ट भूमिका आहे. तसं रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आमदार शेखर निकमानी असं सांगितलं, असं मला पत्रकारांनी सांगितलं की त्यांना महायुतीमध्ये येऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला रत्नागिरी जिल्ह्यामध्ये लढायचं नाही तर त्यांनी त्यांचा पक्ष मोठा करावा, आम्ही युती म्हणून लढू. बघा, कोणाला कोण निमंत्रण घेऊन जाणार नाही. हे शेवटी महाविकास आघाडीला थांबवण्यासाठी सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. विरोधक कोण आहे हे तपासलं पाहिजे. त्याच्यामुळं कोण आमंत्रण घेऊन भाजप आणि शिवसेनापुढे फरक बसणार नाही. आमची मुंबईसाठीची भूमिका स्पष्ट आहे. त्याच्यामुळे कुठेही तडजोड होणार नाही. शरद पवारचा पक्ष जाणार आहे असे संकेत मिळाले. हे जाऊ दे ना, आपण त्यांची कशाला चर्चा करायची. मी सुरुवातीपासून सांगतोय कितीही समोर आघाड्या झाल्या, कितीही कोण एकत्र आले तरी 29च्या 29 महानगरपालिकेवर महायुतीचाच भगाव फडकणार आहे. ही काळ्या दगडावरची भगवी रेघ आहे. कोकाटे यांचा राजीनामा झाल्यानंतर माझ्या माहितीप्रमाणे रत्नागिरी जिल्ह्याच्या जिल्हा परिषद पंचायत समितीची आमची युतीची बोलणी ही अंतिम टप्प्यामध्ये आहे. मी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या संपर्कामध्ये आहे आणि जे काय घडतंय ते आमचे नेते मी एकनाथ शिंदेसाहेबांच्या कानावर घालतोय आणि एकनाथ शिंदेसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीला देखील आम्ही महायुतीनंच सामोरं जाऊ. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आमच्यासोबत आली तर घेऊ, नाहीतर शिवसेना, भाजप आणि रिपाई म्हणून साहेब, कोकाटेंच्या राजीनाम्यानंतर या ठिकाणी उद्धव ठाकरे साहेबांनी असा आरोप केला होता की महायुतीमधल्या आणखीन एका मंत्र्याची विकेट या ठिकाणी पडलेली आहे. एक प्रकारे महायुतीची प्रतिमा जी आहे ती खालावते आहे का असं तिने विचारलं होतं. तुम्हाला माहिती आहे का, कॅलेंडरवर पेपरवाला 1 तारखेला आला, 2 तारखेला आला, त्यांनी कॅलेंडर बनवलेला 1 विकेट गेली, 2 विकेट गेली, 25 वर्ष ह्याच्यातच जाणार. सर, नाशिकच्या ड्रग्ज फॅक्टरीचा संबंध उपमुख्यमंत्र्यांशी भावांशी जोडला जातो. वस्तुस्थिती काय आहे किंवा त्यांना
याच्यामधली वस्तुस्थिती स्वतः राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रासमोर ठेवली आहे. माननीय एकनाथ शिंदे साहेबांना आणि त्यांच्या परिवाराला बदनाम करण्यासाठी काही लोक षडयंत्र रचतायत हे सिद्ध झालं आहे. आणि त्याच्या पुढे जाऊन सांगतो की ज्या प्रकाश शिंदे साहेबांच्या नावाने ही चर्चा केली जाते त्यांनी स्वतः कागदपत्र मीडियासमोर ठेवून महाराष्ट्रासमोर ठेवून निश्चित केलेलं आहे की ज्या ठिकाणी रेड पडली ती रेड आणि त्यांची जमीन याच्यामध्ये 14.5 किलोमीटरचं अंतर होतं हे देखील त्यांनी मीडियासमोर ठेवलं आहे. त्याच्यामुळं मुख्यमंत्री महोदयांनी एखाद्या प्रसंगावर किंवा एखाद्या घटनेवर स्पष्ट पद्धतीची भूमिका केल्यानंतर ती बोलणं योग्य नाही, कारण मी त्यांच्याच मंत्रिमंडळात नाही. रत्नागिरीमध्ये तेव्हा चिपळूणला ती ईडीची रेड पडली की काय नंतर रत्नागिरीमध्ये ईडीची रेड जी पडली त्याच्याबद्दलची किती रेड पडली एवढंच मला माहिती आहे. ईडी ही केंद्र सरकारची स्वतंत्र यंत्रणा आहे आणि त्याच्याबद्दल अशा पद्धतीनं जाहीरपणानं बोलणं ते योग्य नाही. ज्यांच्यावर ईडीची रेड पडली त्यांना नोटीस जर दिली असेल ते कागदपत्र सादर करतील, सुनावणीला जातील. सर, पालघरमध्ये खैराच्या झाडाची तस्करी मोठ्या प्रमाणावर होते आणि सचिन ठाकरेंचा याशी संबंध आहे किंवा मनी लॉन्ड्रिंग होतं म्हणून ती ईडी पडलेली आहे. पण या संदर्भात आपण माहिती घेणार. नाही, मला माहिती ईडीच्या रेडची घ्यायची काही आवश्यकता असेल नाही. ईडी एक स्वतंत्र यंत्रणा आहे. त्याच्यामध्ये कोण इन्व्हॉल्ड आहे त्याच्यापेक्षा त्याच्यामध्ये तथ्य आहे की नाही ईडी तपासेल. साहेब, सिंधुदुर्गमध्ये तोड होते खैराची झाडं आहेत त्या संदर्भात. खैराची तोड पूर्वी ज्यावेळी व्हायची त्यावेळी एक नियम फार मोठा क्लिष्ट केलेला होता, तो या सरकारनं बदलला. त्याच्यामुळे आता आपण असं म्हणू शकत नाही की खैराची तोड ही मोठ्या प्रमाणात होते. त्याचा नियमच बदललेला आहे. त्याच्यामुळे खैराची तोड करायला महाराष्ट्र शासनानं परवानगी जागेचा व्हरायटी बदलून GR काढून दिली. साहेब, सिंधुदुर्गमध्ये युती झाली नाही, नेमकं उद्या निकाल आहे. कसं बघतात सिंधुदुर्गाच्या निकालाकडे? सिंधुदुर्गचा निकाल देखील रत्नागिरीप्रमाणेच लागेल, कारण सिंधुदुर्ग रत्नागिरी हा पूर्वी एकत्र जिल्हा होता. जे रत्नागिरीमध्ये घडेल ते सिंधुदुर्गामध्ये घडेल. कणकवलीमध्ये काय? आता सिंधुदुर्गात सिंधुदुर्गच येतो. ते बोलू नका. ऑडिओ चालू असताना तुम्ही काही मला